आज बनवला आहे मस्त असा चमचमीत चना मसाला आणि त्यासोबत मी बनवला आहे मस्त असा टेस्टी पराठा. तर नेहमी आपण चण्यासोबत ना पुरीच बनवतो, तर एकदा या पद्धतीने पराठा बनवून बघा, अगदी टेस्टी लागतो. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे मी रात्री चणे भिजत घातले होते, ते एका कुकरमध्ये घातले. सोबतच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता काही खडे मसाले घालायचे आहेत, तर त्याच्यामध्ये 2 तेजपान घेतले, एक कलमीचा तुकडा आणि एक मोठी विलायची घेतलेली आहे. तुम्हाला वाटलंच ना तर तुम्ही मिरे वगैरे घालू शकता याच्यामध्ये. सोबतच मीठ घातलेलं आहे. आता आपण याच्या सिट्या काढून घेऊ. तर कुकरचं झाकण लावून घेतलं. याला आपण गॅसवर ठेवून कमी आचेवर 5 सिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. म्हणजे कमी आचेवर केल्यानंतर आपले जे चणे आहेत ते अगदी मस्त मऊसूत शिजतात. तर आता दुसरीकडे एका पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे. याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मी ते चॉपरमध्ये बारीक करून घेतला आहे. आता हा कांदा आपल्याला मस्त गुलाबी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर कांदा लवकर फ्राय होण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता परत एकदा चांगल्याला मिक्स करून घ्यायचं. आता इथे रंग बघू शकता, मस्त असा गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला. आता याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. तर आलं लसूण आणि कोथिंबीरची एक चमचा पेस्ट घातली आहे. आता परत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही पेस्ट आहे ना आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे. तर तोपर्यंत दुसरीकडे आपले चणेसुद्धा बॉईल झालेले आहेत. तर आता बघून घेऊया, एकदा हाताने चेक करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मस्त असे मऊसूत आपले हे चणे शिजलेले आहेत. तर कमी आचेवर शिजवले ना तर तुम्हाला याच्यामध्ये सोडासुद्धा घालायची गरज पडणार नाही. आता एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहे, कोथिंबीर आणि 1 चमचा बॉईल केलेले चणे घातलेले आहे. आता याची पेस्ट करून घेऊया. तर इथे बघा आपली हे पेस्ट तयार करून झालेली आहे. आता दुसरीकडे इथे बघा आपली आलं लसूण पेस्ट जी घातली होती ती सुद्धा चांगली परतली गेली आहे. आता याच्यामध्ये काही सुखे मसाले घालायचे आहेत. तर 1 चमचा लाल तिखट, हळद पावडर, धने जिरे पावडर आणि गरम मसाला घातला आहे. आता हे मसाले तेलामध्ये चांगले 2 मिनटं परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे, कारण मीठ मी 2दा आधी घातलेलं आहे. चण्यामध्ये सुद्धा घातलं होतं आणि कांदा परतताना सुद्धा घातलं होतं. तर आता आपण जे पेस्ट तयार करून घेतली होती ना ते याच्यामध्ये घालायची आणि आता याला सुद्धा चांगलं परतून घ्यायचं. आता हा मसाला आहे ना आपल्याला चांगला ड्राय होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. म्हणजे जे आपण टोमॅटो घातले ना ते चांगले शिजले गेले पाहिजे. तर आता इथे बघू शकता, इथे 5-6 मिनटं आपल्याला हा मसाला परतायला लागतो. तर आता इथे बघा आपला हा मसाला थोडा ड्राय व्हायला लागला आहे. तर आता इथे बघू शकता मसाल्याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि याचं सगळं पाणीसुद्धा सुकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जे बॉईल केले होते ना चणे ते घालायचे. तर पाण्यासकटच याच्यामध्ये घालायचे. परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला थोडी ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी परत घालू शकता. तर आता इथे बघा मी इथे 7 ते 8 मिनटं झाकून याला शिजवून घेतलं. तर मस्त असे चमचमीत आपले हे चणे तयार झाले. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर आता याला ना कुठल्याही फोडणीची किंवा तडक्याची गरज नाही आहे. पण मी इथे ना फक्त 1 चमचा तूप घेतला आहे. याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर घातलं आहे. तर हा तुपाचा तडका घातल्यामुळे याची चव अजून छान लागते. जर तुम्हाला वाटत असेल तर घालू शकता, नाही तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता. तर वरून थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. आता परत एकदा मस्त असं मिक्स करून घ्यायचं. तर मस्त असा चमचमीत आपला हा चणे मसाला तयार झाला आहे. तर रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर आता आपण नेहमीच असे चणे बनवले ना तर याच्यासोबत पुरी बनवतो, पण आज मस्त मी वेगळ्या पद्धतीचा एक पराठा बनवला आहे. तर नेहमी पुऱ्या खाऊन किंवा उन्हाळ्याच्या दिवसात आपण पुऱ्या सहसा अवॉइड करतो, तर तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करू शकता. तर एक चपाती लाटून घेतली आहे, त्याच्यावर चिली फ्लेक्स घातले आहे, सोबतच धने जिरे पावडर घातलं आहे. आता याला असं या पद्धतीने चौकोनमध्ये फोल्ड करून घ्यायचं. तुम्ही हा पराठा त्रिकोणमध्ये सुद्धा बनवू शकता. तर बघा या पद्धतीने फोल्ड करून घेतला आहे. आता आपण हा लाटून घेऊया. तर खूप जास्त पातळ लाटायचं नाही आहे. तर या पद्धतीने हा पराठा एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मी इथे हा पराठा असा लाटून घेतला आहे. आता आपण याला शेकून घेऊया. तर दुसरीकडे मी तवा गरम करून घेतला आहे. त्याच्यावर असं थोडंसं तेल घालून घ्यायचं. आता दोन्ही साईडनी मस्त असा हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तुम्ही हा पराठा आहे ना तो पनीरच्या भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता. खायला खूप छान लागतो. आता दोन्ही साईडनी मस्त रंग चेंज होईपर्यंत याला मी भाजून घेतलेला आहे. आता हा पराठा आपला तयार झाला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता यासोबतच चणेसुद्धा मी ते प्लेटमध्ये काढून घेतले. तर चणे बघा, याची ग्रेव्ही बघा किती मस्त झाली आहे. तर नेहमी काय होतं आपण चणे बनवतो ना तर ग्रेव्ही एक साईडला जाते आणि चणे एक साईडला जाते. पण या पद्धतीने बनवले ना तर मस्त असे घट्टसर आपला चना मसाला तयार होतो. तर आता या पराठ्यासोबत मस्त हा चना मसाला मी इथे रेडी करून घेतलेला आहे. तर रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला हे ऐकायला खूप आवडतं, कारण खूप दुरून दुरूनसुद्धा आपल्या रेसिपी बघतात.